चल लवकर 4 वाजले चल. हम है हो बुचकुळ पांडे. अरे रघु न्यूज चॅनल लाव. न्यूज चॅनलवर आहे ना इंटरव्ह्यू. चुलबुल पांडे हो सर. चल बोल ते- मग तुला काय बोलायचं ते. हा लागली सर. नमस्कार, मी रेवती अभ्यंकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्वयंसिद्धा या कार्यक्रमात. आज आपण एका नवीन सेगमेंटला सुरुवात करतोय ज्याचं नाव आहे घे उंच भरारी. स्वतःचे कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर स्त्रिया समाजात स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात, पण तरी सुद्धा समाजात स्त्रीची नेहमीच हेटाळणी होते. तिला कमी लेखलं जातं. घर संसार हाच तिचा धर्म आहे असं म्हटलं जातं. तिला व्यवहार ज्ञान नाही असंही म्हटलं जातं. तिला गुड फॉर नथिंग म्हटलं जातं. आज आपण अशाच एका मैत्रिणीला भेटणार आहोत. आज ती मैत्रीण तिचा प्रवास आपल्या बरोबर शेअर करणार आहे. तर ऐकूयात स्वयंसिद्धा घे उंच भरारी ह्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार, मी सौ राधिका गुरुनाथ सुभेदार. काय ना मित्रा, गुरुनाथ सरांनी घराबाहेर काढलं. आता तर काय हातपाय मारावेच लागणार. नारकर जरा हळू बोला. झालं? आनंद सर ऐकतायत. करेक्ट ऐकतोय. आणि काय ना नारकर, कोणाच्या पैशावर फुक्कट मज्जा मारण्यापेक्षा ना वहिनी काहीतरी करताय. कौतुक करायला जमत नसेल निदान टीका तरी करू नका. बघा बघा इंटरव्ह्यू बघा, शिका काहीतरी. Carrie, I think you're right. I should learn some leadership qualities first. मला एक लक्षात आलंय, या लोकांना ताब्यात ठेवायचं असेल ना, त्यांना अप्रिशिएट केलं पाहिजे. देयर यू आर शनाया. आता कसं बरोबर बोललीस. या छोट्या लोकांच्या ना अपेक्षा पण छोट्या असतात. मी आता बघ, आता मी बाहेर जाऊन आनंदला प्रोजेक्ट हेड म्हणून जेव्हा अनाऊन्स केलं तेव्हा कसे खुश झाले होते सगळे. पण यांच्यापैकी एकाच्याही मनात विचार नाही आला की बाबा मी सीईओ कधी होईल या कंपनीचा. आला नाही ना. बट यारी, हे सगळेजण खरंच राधिकाला खूप फेवर करतात. आय डोंट थिंक ते मला फेवर करतील. एक लक्षात घे, एकदा सगळे कामात अडकल्यानंतर त्या राधिकाकडे कुणाचं लक्ष जाणार आहे. आनंद प्रोजेक्ट हेड झाल्यानंतर दिल्लीला जाऊन येऊन असेल. इथे जेनीवर सगळी जबाबदारी वाढेल. मग तर राधिकाला इथली इन्फॉर्मेशन पण मिळणार. पण तिचे टिफिन. टिफिनचं काय घेऊन बसलीस शनाया. मग काम एवढं वाढेल ना की राधिकाचे डबे खायला काय, तिचं नाव घ्यायला सुद्धा कोणाला वेळ नाही मिळणार. सो चिल. काय झालं? अरे काय झालं कॅरी? खरं सांगायचं तर काय बोलू हे मला समजून नाही राहिलं. पण या सगळ्या परिस्थितीतनं मी जे काय शिकले ते तुम्हाला सांगावंसं वाटतंय. मला इतकंच वाटतं की माणसावरती कोणतीही परिस्थिती येऊ, कितीही अडचण येऊ, पण त्यांनी खचून जाऊ नये. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं का आपल्यासोबत कोणीच नाही, आपण एकटे आहोत. पण या सगळ्यातनं बाहेर येण्यासाठी एकच गोष्ट महत्वाची ठरते, ते म्हणजे आपलं काम. आपण सतत आपलं काम करत राहावं, माणसं जोडत राहावी. बऱ्याचदा आपल्या रक्ताची माणसं आपल्याला साथ देतीलच असं नाही, पण ही जोडलेली माणसं आपल्यासाठी नेहमीच उभी राहतात. जसं की या सगळ्या बायका, या सगळ्या माझ्या सहकारी आहेत. आमचं दामले कुटुंब, महाजनी कुटुंब, माझा इंटरव्ह्यू घेऊन राहिली रेवती, गुप्ते भाऊ, रघु, जेनी, आनंद भाऊजी, पानवलकर साहेब, कुणाकुणाची नावं घेऊ. हे सगळेच जण माझ्या पाठीशी उभे राहिले, माझ्या हाकेला होती. म्हणून तर हे अशक्य असलेलं काम इतक्या लवकर पुरं होऊ शकलं. या सगळ्याचं श्रेय यांच्या मेहनतीला आहे. बस
नमस्कार. एक सामान्य गृहिणी ते उद्योजिका हा तिचा प्रवास खरंच विलक्षण आहे. राधिकाने सिद्ध करून दाखवलंय की एक सामान्य गृहिणी मनात आणलं तर काहीही करू शकते. पंखात जर बळ असेल तर कितीही उंच झेप घेऊ शकते. वा, काय चाललं होतं हे सगळं? झडली याची. सुभेदार, तुमच्या मिसेसची मुलाखत चालू होती टीव्हीवर, ती बघत होतो. ऑफिसच्या वेळेमध्ये? हा, काय आनंद? जेनी, आनंद, मला वाटलं तू प्रोजेक्ट बद्दल डिस्कस करायला येतील माझ्या केबिन मध्ये, पण नाही. तुला हे असलं काहीतरी फालतू गॉसिप्स आणि ज्या लोकांना खरं तर अजिबात महत्व द्यायला नको त्यांना जास्त महत्व देण्यातच धन्यता वाटते, नाही का? सर, मी येणारच होतो. कधी? वेळ निघून गेल्यावर? मला असं वाटायला लागलंय आनंद की तुझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकून मी फार मोठी चूक केली. सुभेदार, तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय, दुसरं काही नाही. पानवलकर, माझा काही गैरसमज होत नाही. माझा समज पक्का आहे. आताच थोड्या वेळापूर्वी मी मिस्टर आनंद शहा यांचं नाव प्रोजेक्ट हेड म्हणून अनाऊन्स केलं होतं, राईट? पण मला नाही वाटत हे प्रोजेक्ट हँडल करायला मिस्टर आनंद केपेबल. नाही पानवलकर, माझा निर्णय अगदी पक्का आहे आणि आता तो कुणीही बदलू शकत नाही. आय थिंक आय नीड टू चेंज माय डिसिजन नाव. म्हणूनच आत्ताच्या आत्ता मी मिस्टर आनंद शहा यांच्या ऐवजी या प्रोजेक्टवर हेड म्हणून मिस शनाया सबनीस यांची अपॉइंटमेंट करतोय.